अकोला जिल्ह्यातील रोहणा ग्रामपंचायतीतील मंजूर रस्ता आणि नाली कामात अनियमितता झाल्याचा आरोप करत नितीन सुरेश शिरसाट यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाहीर उपोषण सुरू केले आहे। संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। अकोला जिल्ह्यातील रोहणा ग्रामपंचायतीमध्ये दलित वस्तीतील मंजूर रस्ता आणि नालीचे काम नियोजित ठिकाणी न करता अन्यत्र वळविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी नितीन सुरेश शिरसाट यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाहीर उपोषण सुरू केले आहे। त्यांच्या आरोपानुसार ग्रामपंचायतीच्या ठरावात नमूद केलेल्या अनुसूचित जातीच्या वस्तीमध्ये काम न करता ते शेताच्या धुऱ्यावर करण्यात आले। तसेच प्रत्यक्ष काम मंजूर जागेवर झाले नसतानाही संबंधित ठेकेदाराला कामाची रक्कम अदा करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। ग्रामपंचायत सचिव अमोल चव्हाण आणि गटविकास अधिकारी वाघमारे यांनी अनुसूचित जातीच्या नागरिकांवर अन्याय केल्याचा गंभीर आरोप करत संबंधितांवर कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। यापूर्वी अनेक वेळा जिल्हा परिषद प्रशासनाकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे। मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे। रोहणा येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचा वस्तीचा विकास या योजनेत झालेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या बांधकामाबाबत चौकशीसाठी तक्रार अर्ज दाखल केला होता। त्यावर ग्रामसेवक यांनी अहवाल सादर केला की सदर ठिकाणी कुठलाही ठराव न घेता परस्पर रस्ता बांधकाम करण्यात आलेले असून याचं ग्राम दप्तरी किंवा मासिक सभेच्या दप्तरी कुठलीही नोंद नसून हा अवैधरित्या बांधकाम करण्यात आलेला आहे। या संदर्भात 1 वर्षापासून माझी तक्रार आहे, पण त्याच्यावर कुठल्याही प्रकारची चौकशी किंवा कार्यवाही करण्यात आलेली नसून ठेकेदाराचे देयक अदा करण्यात आले। माझी मागणी हीच आहे की संबंधित व्यक्तींवर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे।